सातारा मीडिया सर्व्हिसेसचे जनमत जे आहे ते SMS जनमत आवाज मनामनातला। नमस्कार, सातारा मीडिया सर्व्हिसेसच्या जनमतमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण ज्या प्रसंगाने जमलेलो आहोत किंवा इथे जी चर्चा करणार आहोत तो प्रसंग आहे बाळासाहेब ठाकरे यांचं दुःखद निधन। पुन्हा पुन्हा आपण ऐकतोय किंवा जे शब्द उच्चारले जात आहेत त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे अवघा महाराष्ट्र शोकसागरात नक्कीच बुडालेला आहे। अनेक जणांना आपल्या घरातलं कोणीतरी गेलं अशी भावना आहे। अनेकांचे बांध संयमाचे फुटलेले आहेत। आपण बघितलं, भावना आवरणं अवघड जात होतं। अनेक व्यक्तींच्या प्रतिक्रिया जेव्हा आपण घेतल्या तेव्हा अनेकांना गहिवरून आलेलं होतं। त्यामुळे बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती म्हणून किती मोठे आहेत आणि सर्वसामान्यांच्या हृदयामध्ये त्यांनी खरोखर कशा पद्धतीने आपलं अढळ असं स्थान निर्माण केलं आहे हे सिद्ध होत होतं। हिंदू हृदय सम्राट असं म्हणत असलो तरी हिंदू हा शब्द बाजूला ठेवूया, हृदय सम्राट ते होते। कारण हिंदूंप्रमाणेच अनेक इतर धर्मीयांनी सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात ज्या भावना व्यक्त केल्या त्या कुठल्याही जातीपाती धर्म पंथाच्या पलीकडे जाणाऱ्या होत्या। एक माणुसकीच्या नात्याने जोडल्या गेलेल्या त्या भावना नक्कीच होत्या। तेव्हा हा एक भाग, माणुसकीचा भाग आपण बघूया, सामाजिक भाग आपण बघूया। तर बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखं एक मोठं व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेल्यामुळे एक मोठी पोकळी नक्कीच निर्माण झालेली आहे। आणि ही पोकळी अशी, जरी काळ त्याच्यावर औषध असलं वगैरे असं आपण म्हणत असलो तरी ही पोकळी सहजासहजी भरून निघणं हे खूप कठीण बाब आहे। तेव्हा सर्वप्रथम आपण ह्या चर्चेला किंवा ह्या काही आपण या संदर्भात विचारमंथनाला सुरुवात करणार आहे। त्या अगोदर त्यांना आपण विनम्र अशी श्रद्धांजली अर्पण करूया आणि त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना, विशेषतः उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना हे दुःख जे आहे ते पेलण्याची, पचवण्याची ताकद परमेश्वर आई जगदंबा देईल अशी आपण प्रार्थना परमेश्वर चरणी करूया। हा एक भाग कौटुंबिक किंवा आपण जो एक सामाजिक विषयातून बघितला हा नक्कीच वेगळा होता, मोठा होता, एक आपुलकीने जोडला जाणारा होता। मात्र बाळासाहेब ठाकरे यांचं निधन याचा राजकीय पडसाद किंवा परिणाम काय उमटेल हाही एक महत्त्वाचा भाग आहे। खरं तर त्यांच्यापासून काही मंडळी दूर गेली, मात्र व्यक्तिशः ती त्यांच्याशी निगडीत अशीच राहिली। पण तरीही राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो किंवा आगामी काळात राजकीय समीकरणं काय असू शकतात यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये प्राध्यापक डॉक्टर धनंजय देवी आलेले आहेत। धनंजय देवी यांचं स्वागत करतो। नमस्कार देवी सर। एकूण जी घटना आपण आज काल दुपारी 3:33 घडली, बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं आणि त्यामुळे महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असं आपण म्हणतो आणि ती वस्तुस्थिती आहे। काय एकूण तुम्हाला ही पहिली प्रतिक्रिया तुमची काय आणि काय पुढचं तुम्हाला भविष्य वाटतंय? बाळासाहेब ठाकरे यांचं निधन हे अत्यंत वेदनादायी आहे। बाळासाहेब ठाकरे काल, आज आणि उद्या असं जर आपल्या चर्चेचं स्वरूप असेल तर आपल्याला 3 गोष्टीमध्ये बाळासाहेबांच्या एकंदर कार्यकर्तृत्वाचा आढावा घ्यावा लागेल। 1966 साली, म्हणजे मी जेव्हा 2 वर्षाचा होतो तेव्हा शिवसेनेची स्थापना झाली। 1966 ते 2012 या उण्यापूर या 4 दशकांच्या मध्ये बाळासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेताना आपल्याला एक गोष्ट अतिशय प्रामुख्याने मान्य करावी लागेल की या महाराष्ट्रावर दीर्घकाळ ज्यांनी स्वतःचं अधिराज्य निर्माण केलं अशी 3 व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर आहेत। त्यातल्या 2 व्यक्ती आनंदामध्ये, म्हणजे राजकीय दृष्ट्या आनंदामध्ये विलीन झालेले आहेत। त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाणांचं नाव प्रामुख्याने आपल्याला घ्यावं लागेल। दुसरे आहेत आपले बाळासाहेब ठाकरे, आणि ज्यांचं नाव सातत्यानं सगळ्यांना आहे। आता ते या सर्व कार्यकाळाचा जवळून धांडोळा घेणारे किंवा सर्व कार्यकाळाला जवळून पाहणारे शरद पवार ही 3 व्यक्ती यांनी या महाराष्ट्रावर राजकीय दृष्ट्या नव्हे तर सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःचा ठसा उमटवलेला आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या विषयी कायमच वाद उत्पन्न झाले, परंतु त्यांनी त्या वादांना अतिशय लिहिलेल्या आणि त्याच प्रकृतीनं कुठल्याही पद्धतीची माघार न घेता त्यांनी त्याला तोंड दिलेलं आहे। त्याचा राजकीय, म्हणजे जेव्हा त्यांनी 1966 साली गेल्या 2-3 दिवसामध्ये जे काही येत आहे त्याच्यामधून आणि आपल्या अभ्यासातून असं आपल्याला लक्षात येईल की 1966 साली जेव्हा त्यांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा त्यांनी पहिला नारा दिला होता, हटाव पुंगी बजाव पुंगी, हटाव लुंगी बजाव पुंगी अशा पद्धतीचा नारा त्यांनी दिला होता। आणि त्याच्यामध्ये 1966 साली मला आठवतं 1974 साली सुद्धा जेव्हा परप्रांतीयांच्या, विशेषतः दाक्षिणात्यांच्या विषयी त्यांनी जेव्हा केलं तेव्हा त्याच्यामध्ये एकच भूमिका होती की
महाराष्ट्रीयन माणसांना, महाराष्ट्रात राहणाऱ्या महाराष्ट्रीयन माणसांना नोकऱ्यामध्ये काहीतरी स्थान मिळालं पाहिजे आणि त्यांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. गेले 2 दिवस जे काय आपण ऐकतोय किंवा जे काय वाचतोय, जे काय ऐकायला मिळते, त्याच्यामध्ये समाजकारण जास्ती आणि राजकारण कमी, हा बाळासाहेबांच्या एकंदर गेल्या 4 दशकांच्या मधला राजकीय, सामाजिक, आर्थिक या सर्व कार्यकर्तृत्वाचा आढावा घ्यावा लागेल. पु ल देशपांडेंच्या विषयी जेव्हा त्याचा वाद झाला तेव्हा कालही ही गोष्ट सातत्यानं आपल्याला ऐकायला मिळाली आहे. आणि हे आपल्याला माहिती आहे की पु ल देशपांडेंचा, मला बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा मुद्दा, जो टप्पा अनेकांच्या चर्चेतून निसटला असं मला वाटतं, की पु ल देशपांडेची बेळगावचे रावसाहेब नावाची एक अजरामर कथा आहे. त्या कथेमध्ये बेळगावचा रावसाहेब ही ज्या पद्धतीने होते त्यातला बराचसा अंश बाळासाहेबांच्या त्या एकंदर वागण्यामध्ये आहे. जे बोलतील, मनापासून प्रेम करणारा, मनापासून शत्रुत्व करणारा आणि शत्रुत्व विसरून शत्रूला सुद्धा जवळून घेणारा, त्याला त्याच्या सर्व सुखदुःखामध्ये सामील होणारा, झाले गेलं विसरून जाऊन पुढे जाणारा, असा हा अतिशय वेगळ्या पद्धतीचा नेता होता. तुम्हाला एक गोष्ट मगाशी मी 3 व्यक्तिमत्वाचं उदाहरण घेतलं, त्याच्यामध्ये बाळासाहेबांच्या याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की रिमोट कंट्रोल नावाचा जो राजकारणातला शब्द आहे तो बाळासाहेबांच्याकडून राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आला. बाळासाहेबांनी कुठलंही सत्तास्थान स्वीकारलेलं आपल्याला जाणवत नाही. त्यांनी म्हणजे छगन भुजबळ असतील, वामनराव परब असतील, वामनराव महाडिक असतील, हेमचंद्र गुप्ते असतील, नारायण राणे असतील, इव्हन गणेश नाईक असतील, आत्ताचे विरोधी पक्षनेते असतील, या सगळ्यांना बाळासाहेबांनी ज्यांना कोणत्याही पद्धतीची बॅकग्राऊंड नाही, राजकीय किंवा आर्थिक बॅकग्राऊंड, अशा बऱ्याच नेते मंडळींना त्यांनी पुढे आणलं. हे आजही ती लोक मान्य करतात. मगाशी एका चॅनलवर नारायण राणे असं म्हणाले की माझ्या आयुष्यामध्ये हे शल्य मला कायम राहील की मी ते आजारी असताना त्यांना भेटू शकलो नाही. त्यांच्याविषयी म्हणजे नारायण राणे असतील, छगन भुजबळ असतील किंवा शिवसेना सोडून इतर पक्षामध्ये गेलेली जी काही मंडळी असतील त्यांच्याविषयी त्यांनी अतिशय जहरी अशी टीका केली. परंतु ती मंडळी पुन्हा जेव्हा त्यांना जाऊन भेटली तेव्हा त्यांनी त्यांच्याविषयी तो राग कुठल्याही पद्धतीने व्यक्त केला नाही. शरद पवारांच्या विषयीही त्यांचे खूप मतभेद झाले, राजकीय मतभेद झाले, परंतु त्यांची एक वेगळी मैत्री होती. आणि मला वाटतं की महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात आणि जगामध्ये सुद्धा ही वेगळी राजकीय संस्कृती, एक सामाजिक संस्कृती जपण्याचं त्यांनी काम केलं. हे अतिशय, आता काय झालं की आता आपण पाहतो की एखाद्या मुद्द्याला जर कोणी विरोध केला, म्हणजे काल कुमार केतकर पण एका चॅनलवर असं म्हणाले की डाव्या चळवळीमध्ये असतील, उजव्या चळवळीमध्ये असतील, एखाद्याने विरोध केला तर त्याच्याशी उघड शत्रुत्व, त्याशी बोलणं नाही, त्याशी चर्चा नाही, तो आपला जणू काही 7 जन्माचा हाडावलेली आहे, अशा पद्धतीची वागणूक आज समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये रुढावलेली आहे. परंतु याला टोटली संपूर्णतः छेद देण्याचं काम त्यांनी केलं. दिलीप कुमारांचं उदाहरण सांगितलं जातं, जावेद मियाँचं उदाहरण सांगितलं जातं, झहीर अब्बासचं उदाहरण सांगितलं जातं, ही अतिशय इव्हन पु ल देशपांडेचं उदाहरण सांगितलं जातं की त्यांच्याशी त्यांनी वाद केले, त्यांचं पटलं नाही, जाहीर त्यांनी टीका केली, परंतु त्या लोकांचा त्याच क्षमतेने, त्याच ताकदीने त्यांनी आदर केला. दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील असतील, या सगळ्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया आता उमटत आहेत. खरं तर आणखी एक मला जी सातत्यानं समाजासमोर ठेवण्याची एक भूमिका माझी अशी आहे की आपल्याकडे असं का होतं, म्हणजे विलासराव देशमुख गेले, त्याच्यापूर्वी यशवंतराव गेले, त्या माणसाच्या मृत्यूनंतर त्याची जी काही चांगले गुण आहेत ते पुढे येतात. ही एक प्रकारे मला वाटतं समाजाला लागलेला हा दोष आहे किंवा याच्यामध्ये बदल होण्याची गरज आहे. बाळासाहेब म्हणजे राजकारण 20% 80% समाजकारण हा जरी भाग असला तरी हा एक उत्तम दर्जाचा व्यंगचित्रकार होता. यांच्या व्यंगचित्राच्या संदर्भामध्ये राज ठाकरेंची मुलाखत एका चॅनलवर घेतली होती, म्हणजे निखिल वागळेने घेतली होती, बाळासाहेबांची मुलाखत घेतली होती. उत्तम दर्जा, जगविख्यात व्यंगचित्रकार होता आणि राज ठाकरेंना त्यांनी व्यंगचित्रकाराचं आपलं सेकंड जनरेशन व्यंगचित्रकारामध्ये पाहिलं होतं. त्यांना क्रिकेटचे अतिशय चांगल्या पद्धतीचं ज्ञान होतं, संगीत साहित्य याच्यावर विषय होता. मग अशी एका चॅनलवर असंही सांगितलं गेलं की त्यांना प्रत्येक झाडाची आयुर्वेदाची चांगली माहिती होती. आता माणसं बरोबरून बोलतात, ती सगळीच नाटके असतात किंवा श्रद्धांजलीवर बोलतात असं मानणारा मी माणूस नाही. कारण की हे चॅनल किंवा मीडिया टीव्हीवर जातं जे काही चॅनलचं जे माध्यम आहे हे पाठ करून बोलण्यासारखं किंवा मनातून लिहिण्यासारखं नाही, त्याला ती प्रतिक्रिया त्याच पद्धतीने वेगाने द्यावी लागते. ह्या सगळ्यामध्ये कलासक्त माणूस, विशेषतः त्यांनी रिडल्सवर त्यांचा जो मराठवाड्याच्या संदर्भामध्ये जो काही वाद झाला त्याच्यानंतर गेल्या 5-10 वर्षामध्ये त्यांच्या भूमिका बदलत गेल्या.
परंतु बदललेल्या भूमिकेचं सुद्धा त्यांनी त्याच पद्धतीने समर्थन केलं आणि त्याच्या आधीच्या भूमिकेच्या बाबतही त्यांनी त्याच पद्धतीने वाद घातला. म्हणजे रिडलची भूमिका असेल आणि आता रामदास आठवलेंच्या बरोबर त्यांनी केलेली युती असेल, या दोन्ही परस्पर विरोधी अशा पद्धतीच्या भूमिका होत्या. परंतु त्या भूमिका त्यांनी स्वीकारल्या. म्हणजे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ह्या गोष्टी फार कमी वेळा दिसतात की एखादी बदललेली भूमिका त्याच हिरिरीने ती मान्य करणे आणि समोरचा घाव म्हणजे 6 वर्षे त्यांच्यावर मतदानाची बंदी आली, ती सुद्धा त्यांनी त्याच पद्धतीने स्वीकारली. मीनाताई ठाकरेंचं म्हणजे मासाहेबांचं निधन झालं ते त्यांनी त्या पद्धतीने पचवलं. बिंदू माधव ठाकरेंचं निधन झालं, त्यांच्या बंधूंचं निधन झालं, या सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच पद्धतीनं पचवल्या. आणि मला वाटतं की शिवाजी पार्कवर दसरा मेळावा यामध्ये सातत्यानं एका विशिष्ट लयीमध्ये एका विशिष्ट पद्धतीनं भाषण देणारा, समाजामध्ये महाराष्ट्र प्रेमाचं जाज्वल्य प्रज्वलित करणारा असा हा नेता होता. आणि या नेत्याच्या संदर्भामध्ये वाद म्हणजे आता काय झालं की वादाला काही कारण पडतात, परंतु त्यांच्याविषयी जेवढे गैरसमज पसरले त्यापेक्षा त्यांनी विशेषतः मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मुंबई, पुणे, कोकण आणि त्याच्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रीयन माणूस, महाराष्ट्रीयन म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये काही गेल्या 10-20 वर्षामध्ये एक समज असा झाला की मराठी बोलणार नाही, तर बाळासाहेबांनी ही भूमिका स्पष्ट मांडलेली होती, महाराष्ट्रात राहणारा हा मराठी, ही भूमिका त्यांनी सातत्याने मांडलेली आहे. दुसरा एक महत्वाचा भाग त्याच्यावर जो हिंदू हृदय सम्राट म्हणून जो शिक्का किंवा जे त्यांना म्हटलं जातं तो त्यांनी त्या पद्धतीने मिळवला. परंतु तुम्हाला एक लक्षात आलं असेल की त्याच्या मृत्यूचं वर्तमान कळवणारा एक गृहस्थ जो आहे, जे डॉक्टर आहेत, ते मुस्लिम आहेत. त्यांनी ज्या लोकांना पुढे आणलं त्यांनी 100 वेळा हे सांगितलेलं की मी कधी जात विचारत नाही, मी पंथ विचारत नाही, मी सगळ्याच्या पुढे गेलेलो आहे. परंतु राजकारणाच्या सोयीसाठी काही शिक्के त्यांच्यावर ते कायमचे बसले, परंतु त्या शिक्क्यांचं त्यांनी कधी प्रतिवाद केला नाही. परंतु आपल्या विचारसरणीमध्ये, आपल्या भाषाशैलीमध्ये मस्तपणे कलंदरपणे जगणारा आहे ते. म्हणून मी म्हणतो की पुलंच्या बेळगावची रावसाहेब ही कथा ज्यांनी ऐकली असेल त्याच्यामध्ये आणि बाळासाहेबांच्या अनेक गोष्टीमध्ये तुम्हाला साम्य जाणवेल. असं सांगितलं जातं की रोज रात्री झोपण्यापूर्वी बाळासाहेब पुलंची एक कथा ऐकल्याशिवाय झोपत नसत. म्हणजे पुलंच्याविषयी साहित्य संमेलनाशी वाद झाला, परंतु पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेला पु ल देशपांडेंचं नाव द्यावं असं सातत्याने म्हणणारा हा एकमेव वेगळाच माणूस होता. आणि जसं आज उत्स्फूर्तपणे महाराष्ट्र बंद आहे, लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवला आहे, काही ठिकाणी लोकांना सांगितलं गेलं बंद, परंतु लोकांनी तो बंद स्वीकारलेला आहे. आणि आता मुद्दा असा आहे की बाळासाहेब आज म्हणजे खरं आज त्यांचं निधन झालंय, परंतु परवाच्या दसरा मेळाव्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये त्यांचं भाषण रेकॉर्डिंग करून डॉक्टर परकारांच्याच सल्ल्याप्रमाणे ते दाखवण्यात आलं. त्यावेळी पण थोडीशी वाद झाली की उद्धव ठाकरे सांभाळू शकतील का, उद्धव ठाकरेंच्याकडे तेवढी कॅपॅसिटी आहे का, आणि राज ठाकरेंच्याकडे ती कॅपॅसिटी आहे का. मगाशी चर्चामध्ये चॅनलमध्ये हे सांगितलं गेलं की राज ठाकरेंनी जेव्हा मनसे काढली, जसं छगन भुजबळ शिवसेना सोडून गेल्यानंतर त्यांना फार फार दुःख झालं, तसं राज ठाकरेंच्यावर त्यांचं काकांवर जास्तीच प्रेम होतं. राज ठाकरेंनी जेव्हा मनसे काढली किंवा शिवसेना सोडून ते बाहेर पडले तेव्हा ते खूप विचलित झाले होते. आणि त्या विचलितपणामधून त्याच्यामध्ये असणारा अवदासीने त्यांनी प्रकट खाजगीमध्ये दाखवलं होतं. गेल्या 2 वर्षामध्ये विशेषतः गेल्या 6 महिन्यामध्ये दोन्ही भावांनी एकत्र यावं आणि महाराष्ट्राचं काही जे काही चाललंय त्याच्यामध्ये त्यांनी खांद्याला खांदा लावून या महाराष्ट्राची जडणघडण करावी अशी त्यांची भूमिका होती. मगाशी छगन भुजबळ असं म्हणाले, आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री माझे, की जेव्हा त्यांना सलाईन देण्यात आलं तेव्हा त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्याकडून काहीतरी वचन घेतलं असणार. ते काय घेतलं असणार ते काय महाराष्ट्राला काढण्याची गरज नाही. मुद्दा असा आहे की उद्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या पद्धतीचं राजकारण होईल, समाजकारण होईल, तर या सगळ्यामध्ये या 2-4 दिवसामध्ये अजून 1 महिन्याभर आपल्याला याकडे शांततेने बघावं लागेल. परंतु माझा स्वतःचा आडाखा असा आहे की आत्ताची जी काही गरज आहे, म्हणजे महाराष्ट्राची एक वेगळी शान आहे, परंतु आज महाराष्ट्र सर्व क्षेत्रात मागं पडतोय. कदाचित आकडेवारीनं गुजरातपेक्षा पुढे पाठीमागं असून, परंतु आज बाळासाहेब असं म्हणत आणि मला 2च जाती कळतात, श्रीमंत आणि गरीब. तर त्याच्यामध्ये श्रीमंत आणि गरीब ह्याची मध्ये दरी वाढते. मध्यम वर्गाचा जो साईज आहे त्याच्यामध्ये उच्च मध्यमवर्गीय उच्च होत चाललाय. मध्यम वर्ग हा वेगानं कनिष्ठ मध्यम वर्गाकडे त्याचे ढासळून होत चालले. त्याचबरोबर दुसरा भाग हा सगळ्यात महत्त्वाचा असा आहे की शिक्षण क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल, दळणवळणाची साधनं असतील,
ज्या कम्युनिस्टांना किंवा डाव्या चळवळीला मागं सारून कामगार क्षेत्र असेल या सर्व क्षेत्रामध्ये वेगाने पिछाट होते. ज्या विशिष्ट गोष्टीसाठी बाळासाहेबांनी सातत्याने संघर्ष केला त्या संघर्षाला आज पुन्हा वेगळ्या पद्धतीने उभं करण्याची गरज आहे. कष्टाला त्यांनी महत्त्व दिलं होतं, त्या कष्टाला त्यांनी ज्या पद्धतीनं पुढे आणण्याचा प्रयत्न केला त्याला आज महत्त्व राहिलेलं नाही. शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ सुरू झालेला आहे. शिक्षण क्षेत्राचं पूर्ण व्यापारीकरण झालेलं आहे. आरोग्य क्षेत्राचं व्यापारीकरण झालेलं आहे. यामध्ये महाराष्ट्राची ब्लूप्रिंट तयार असणारा एक सक्षम नेता आज गरजेचा आहे. शरद पवारांच्याकडे त्यांची स्वतःची राष्ट्रवादी काँग्रेसची ब्लूप्रिंट असेल, काँग्रेसकडे काँग्रेसची ब्लूप्रिंट असेल, परंतु विरोधी पक्षामध्ये भाजपचं जे काही स्थान आहे ते विशिष्ट पट्ट्यामध्ये आहे हे त्याही नेत्यांना मान्य आहे. त्याच्यामध्ये ही जी काही स्पेस तयार झालेली आहे सक्षम विरोधी पक्ष किंवा सक्षम राजकीय नेतृत्व घेऊन महाराष्ट्राला एक वेगळी ब्लूप्रिंट देणार आहे, महाराष्ट्राला वेगळ्या पद्धतीने पुढे येणार आहे. महाराष्ट्राचं जलसंचनाचं जे प्रमाण आहे ते 18% अपेक्षित आता जे काय 2-5 टक्क्यावर आहे ते 18%, 20% येणार आहे. अशा पद्धतीचं पर्यावरणाचं काम करणारा असा एक ब्लूप्रिंट असणारा नेता